नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर सबमिटेड बाय मिस्टर राममूर्ती फॉर द प्रिव्हियस इयर 2019-20. 1/3 शेअर इन प्रॉफिट ऑफ ॲन अनरजिस्टर्ड फर्म ₹35,000. 1/2 share of profit from registered firm 45,000. Income from house property computed 2,25,000. Agricultural income 20,000. Income from royalty of patent 72,000. Long term capital gain on transfer of shares into bracket purchased 20 years ago bracket close 40,000. Long term capital gain on transfer of house ₹40,000. Income received from lottery 33,600. Deposit made under national saving certificate 20,000. Gross interest on fixed deposit in Allahabad bank 12,000. Profit from export of goods outside India 4,15,000. Mr. Ramamurthy deposited ₹20,000 in Sukanya Samriddhi account during the previous year. He repaid ₹85,000 for loan with interest to Punjab National Bank, which was taken 4 years back for pursuing higher education of his son. This sum include ₹18,000 of interest. You are required to compute his total income for the assessment year 2020-21. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचा आता आपणाला सोल्युशन करायचं आहे. मिस्टर राममूर्ती यांचं 2019-20 ह्या वर्षामध्ये त्यांना वेगवेगळ्या मार्गाने मिळालेलं उत्पन्न, त्याचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यावरून त्यांचं टोटल उत्पन्न किती आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर पहा, या ठिकाणी मी हे स्टेटमेंट ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम श्री राममूर्ती फॉर द असेसमेंट इयर 2020-21. यामध्ये पहिला उत्पन्नाचा हेड आहे पहा, नंबर ए, इन्कम फ्रॉम सॅलरी नील. कारण ह्या प्रॉब्लेममध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचा उल्लेख आलेला नाही, म्हणून श्री राममूर्ती यांना वेतनापासून उत्पन्न मिळालेलं नाही आणि म्हणून आपण एक प्रोसिजरचा भाग म्हणून या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी नील असं लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा उत्पन्नाचा सोर्स आहे तो म्हणजे नंबर बी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कम्प्युटेड म्हणून दिलेला आहे पहा प्रॉब्लेममध्ये. म्हणजे कम्प्यूट करूनच त्यांनी तो शेवटचा आकडा दिलेला आहे, आपल्याला कम्प्यूट करायची गरज नाही. तर ते आहे 2,25,000. दुसऱ्या हेडपासून किंवा उत्पन्नाचा जो दुसरा मार्ग आहे त्यापासून इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 2,25,000 रुपये उत्पन्न त्यांना या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर तिसरा उत्पन्नाचा मार्ग आहे नंबर सी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. आलं लक्षात? उत्पन्नाचा जो तिसरा मार्ग आहे तो मार्ग म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. त्यामध्ये आलेलं जे उत्पन्न आहे त्यामध्ये नंबर 1 इथं दिले पहा, नंबर 1, 1/3 शेअर इन प्रॉफिट ऑफ ॲन अनरजिस्टर्ड फर्म ₹35,000. तर ते एक्झम्प्ट आहे पहा. कुठल्याही भागीदारी संस्था, ती नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत असो, रजिस्टर्ड असो की अनरजिस्टर्ड असो, त्या भागीदारी संस्थेकडून जर आपणाला आपला हिस्सा मिळालेला असेल तर तो करमुक्त आहे. कारण भागीदारी संस्थेचं उत्पन्न निर्धारित करून त्या उत्पन्नावर टॅक्स आकारला जातो आणि तो टॅक्स भरल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याच्यातून भागधारकांना म्हणजे भागीदारांना त्यांच्या नफा वाटपाच्या प्रमाणामध्ये हा नफा त्यांना दिला जातो. म्हणजे भागीदारी संस्थेच्या उत्पन्नातला 1/3 हिस्सा म्हणजे जी भागीदारी संस्था अनरजिस्टर्ड आहे अशा अनरजिस्टर्ड संस्थेच्या उत्पन्नातील 1/3 हिस्सा 35,000 रुपये आहे, तो या ठिकाणी करमुक्त आहे. कारण याच्यावर टॅक्स आकारूनच उरलेल्या रकमेतून हा हिस्सा मिळालेला आहे. त्यानंतर 1/2 शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम रजिस्टर्ड फर्म 45,000 हे सुद्धा एक्झम्प्ट आहे पहा. नंबर 2, हाफ शेअर इन प्रॉफिट ऑफ रजिस्टर्ड फर्म एक्झम्प्ट.
कारण दोन्ही संस्थेचे भागीदारी संस्थेचे हे म्हणजे भागीदार आहेत आणि त्या दोन्ही भागीदारी संस्थेकडून त्यांना त्यांचा हिस्सा मिळालेला आहे. तो टॅक्स कपात करूनच उरलेल्या रकमेतून मिळालेला आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा या ठिकाणी टॅक्स लागत नाही, म्हणून ते एक्झम्प्ट दाखवा दोन्ही आयटम. त्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस ह्या हेडखाली येणारा जो आयटम आहे तो आयटम म्हणजे शेवटचा, प्रॉफिट फ्रॉम एक्सपोर्ट ऑफ गुड्स आउटसाईड इंडिया 4,15,000, ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे. नंबर 3, प्रॉफिट फ्रॉम एक्सपोर्ट ऑफ गुड्स आउटसाईड इंडिया 4,15,000. तर इन्कम फ्रॉम बिझनेस ह्या हेडखाली यांना हे 3 प्रकारचे उत्पन्न मिळतात. या 3 पैकी 2 उत्पन्न एक्झम्प्ट आहेत आणि तिसरं उत्पन्न 4,15,000 हे टॅक्सेबल आहे, ते त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. त्यानंतर चौथा उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. नंबर D, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. तर पहा, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या हेडपासून त्यांना किती उत्पन्न मिळाले तर प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. पहा, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स ₹40,000. तर मी ते या ठिकाणी घेतलेलं आहे. नंबर 1, लॉंग टर्म कॅपिटल गेन ट्रान्सफर ऑफ शेअर्स ₹40,000. त्यानंतर पुढं दिलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ हाऊस ₹40,000. असे 2 प्रकारचे लॉंग टर्म गेन या ठिकाणी झालेले आहेत. 40 आणि 40, ₹80,000 इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन झालेलं आहे त्यांना. तर हे दोन्हीही उत्पन्न इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या हेडखाली मी ते घेतलेले आहेत. लॉंग टर्म कॅपिटल गेन ट्रान्सफर ऑफ शेअर्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ हाऊस. तर हे ₹80,000 या ठिकाणी घेतले. 40 अधिक 40 बरोबर 80,000. त्यानंतर 5वं स्त्रोत आहे किंवा 5वा उत्पन्नाचा मार्ग आहे नंबर E, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आलं लक्षात, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. यामध्ये पहिलं इन्कम आहे पहा, इन्कम फ्रॉम रॉयल्टी ऑफ पेटेंट. तर प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे इन्कम फ्रॉम रॉयल्टी ऑफ पेटेंट 72,000 मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर नंबर 2, लॉटरी विनिंग दिलेलं आहे. पहा, लॉटरी विनिंग. आता हे नगदी उत्पन्न आहे. इन्कम फ्रॉम लॉटरी ₹33,600 दिलेलं आहे. हे नेट इन्कम आहे. त्याचं आपल्याला ग्रॉसिंग अप या ठिकाणी करावं लागेल, म्हणजे ग्रॉस इन्कम आपल्याला माहिती नाही. नेट इन्कम आहे हे, टॅक्स वजा जाऊन राहिलेलं इन्कम. तर टॅक्स वजा न जाता असणारं उत्पन्न किती आहे तर ते ग्रॉसिंग अप केल्यानंतर 33,600 गुणिले 100 भागिले 70, तर ते आलं पहा ₹48,000 त्यांना लॉटरीपासून मिळालेले आहेत. म्हणजे 48,000ची लॉटरी त्यांना लागलेली आहे. पण त्यांना अमाऊंट देताना त्याच्यातून 30% टॅक्स कपात करून घेतला आहे सरकारने आणि उर्वरित 70% रक्कम त्यांना दिलेली आहे. तर त्याचं ग्रॉसिंग अप करून घेतलं आपण, ते आलं 48,000. त्यानंतर पुढे दिले पहा, डिपॉझिट मेड अंडर नॅशनल सेविंग स्कीम. आता हे त्यांचं डिपॉझिट आहे, सेविंग आहे. हे काही उत्पन्नामध्ये येणार नाही, आपण डिडक्शनमध्ये याचा विचार करू. ग्रॉस इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन अलाहाबाद बँक. तर पहा, हे इंटरेस्ट ऑन नंबर 3रं उत्पन्न, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन अलाहाबाद बँक ₹12,000 हे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, टॅक्सेबल आहे. आणि हे शेवटचं तर आपण कन्सिडर केलेलंच आहे. त्यानंतर वर दिलेलं आहे पहा, ॲग्रिकल्चरल इन्कम 20,000. श्री राममूर्ती यांना शेतीपासून ₹20,000 उत्पन्न मिळालेलं आहे. आता ही शेती भारतात आहे का भारताबाहेर आहे असं काही सांगितलेलं स्पष्ट नाही. त्यामुळे आपण असं गृहीत धरू की ही शेती त्यांची भारतातच आहे आणि भारतात असलेल्या शेतीपासून त्यांना उत्पन्न मिळालं आहे. तर भारतात असलेल्या शेतीपासून मिळालेलं उत्पन्न हे एक्झम्प्ट असते. आलं लक्षात. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी वर्किंग नोट लिहिलेली आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम इज एक्झम्प्ट बट इट इन्क्लुडेड इन अदर इन्कम फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑफ असेसी. तर ॲग्रिकल्चरल इन्कम हे करमुक्त आहे, परंतु
शेती उत्पन्नाबरोबरच एखाद्या करदात्याला इतरही मार्गाने उत्पन्न मिळत असेल तर इतर मार्गाने मिळालेल्या उत्पन्नामध्ये, म्हणजे जे 5 मार्ग आहेत त्या 5 मार्गाने उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पन्नामध्ये ॲग्रिकल्चरल इन्कम ॲड केलं जाते. कशासाठी केलं जाते? कराचे दर ठरविण्यासाठी किंवा कर देयता त्या आशिषीची ठरवण्यासाठी. आलं लक्षात? एवढंच त्या ठिकाणी लक्षात ठेवा. केवळ ॲग्रिकल्चरपासूनच त्यांना उत्पन्न मिळत असेल तर ते 100% करमुक्त आहे. परंतु शेती उत्पन्नाबरोबर इतर मार्गाने उत्पन्न मिळत असेल तर उत्पन्नामध्ये ॲग्रिकल्चर उत्पन्न ॲड करून त्यांचा कर त्या ठिकाणी ठरवला जातो. आणि मग ॲग्रिकल्चरल इन्कमवरचा जो टॅक्स आहे तो सेपरेट कॅल्क्युलेट करून तो कर, शेती उत्पन्नावरचा जो कर आहे तो कर एकूण करातून वजा केला जातो. अशी ती पद्धती आहे. तर आता पहा, या ठिकाणी आपणाला काही त्यांची कर देयता निश्चित करायची नाही, त्यामुळे हे उत्पन्न यामध्ये ॲड करू नका. त्यासाठी मी ही वर्किंग नोट दिली. तर ह्या वर्किंग नोटप्रमाणे चला. तर आता सर्व मार्गाने त्यांना मिळालेल्या उत्पन्नाची नोंद आपण केलेली आहे. हे मग याची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर 8,52,000 रुपये उत्पन्न या ठिकाणी झालेलं आहे. त्याला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. 8,52,000ला काय म्हणायचं? ग्रॉस टोटल इन्कम. तर ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून काही डिडक्शन त्यांना मिळतील. त्यामध्ये लेस डिडक्शन्स असं लिहा. नंबर 1 अंडर सेक्शन 80C कलम 80C अंतर्गत त्यांना कोणकोणते म्हणजे डिडक्शन मिळतात? तर पहा, त्यांनी नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये 20,000 रुपये डिपॉझिट केलेले आहेत. म्हणून नंबर 1ला मी लिहिलेलं आहे डिपॉझिट इन नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 20,000 ह्याचं डिडक्शन मिळेल. त्यानंतर त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंटमध्ये 20,000 रुपये जमा केलेले आहेत. नंबर 2 डिपॉझिट इन सुकन्या समृद्धी अकाउंट ₹20,000 म्हणजे त्यांची टोटल सेविंग झाली 40,000. तर या कलमाअंतर्गत केलेली सेविंग किंवा ₹1,50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळते. तर यांनी केलेली सेविंग आहे 40,000 आणि 1,50,000 दोन्हीची जर तुलना केली तर 40,000 रुपये कमी आहेत. मग 40,000चं डिडक्शन अंडर सेक्शन 80C खाली त्यांना या ठिकाणी मिळेल. त्यानंतर दुसरं डिडक्शन आहे पहा नंबर 2 अंडर सेक्शन 80E. आता हे डिडक्शन कशासाठी मिळते? तर इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन ऑफ सन. आलं लक्षात? त्यांच्या मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतलं आहे आणि त्या कर्जाची चालू वर्षामध्ये 85,000 रुपये परतफेड केली आणि त्या 85,000मध्ये 18,000 रुपये निव्वळ व्याज आहे आणि व्याजाचंच डिडक्शन मिळते. त्यांनी 85,000 परत केले, 85,000चं डिडक्शन नाही मिळत. फक्त त्या रकमेमध्ये व्याज किती आहे ते त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे. व्याजाची निव्वळ रक्कम 18,000 रुपये आहे. तर अंडर सेक्शन 80E अंतर्गत हायर एज्युकेशन लोनवरील व्याज 18,000 रुपयेचं डिडक्शन या ठिकाणी त्यांना मिळेल. त्यानंतर तिसरं डिडक्शन आहे पहा नंबर 3 अंडर सेक्शन 80RRB. आता हे कशाच्या बाबतीत आहे? इन रिस्पेक्ट ऑफ रॉयल्टी ऑफ पेटंट. यांना रॉयल्टी ऑफ पेटंटपासून इन्कम मिळालेलं आहे. आलं लक्षात? पेटंटची रॉयल्टी मिळालेली आहे ती 72,000 रुपये. इन्कम फ्रॉम रॉयल्टी पेटंट 72,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. तर हे डिडक्शन, या डिडक्शनची जी मर्यादा आहे ती अशी आहे म्हणजे त्या करदात्याला मिळालेली रॉयल्टीची रक्कम किंवा ₹3,00,000 यापैकी जेवढी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळते. तर पहा, रॉयल्टी म्हणून यांना 72,000 मिळालेत आणि मॅक्झिमम लिमिट या कलमाअंतर्गत 3,00,000चं आहे. 3,00,000 आणि 72,000 यांची जर तुलना केली तर 72,000 हे कमी आहेत, म्हणून 72,000चं डिडक्शन त्यांना मिळालेलं आहे. आता हे 72,000 उत्पन्न म्हणून पहिल्यांदा इन्कम फ्रॉम अदर सोर्स या हेडखाली उत्पन्न दाखवावं लागते आणि मग अंडर सेक्शन 80RRB अंतर्गत हे डिडक्शन मिळते. मग असे हे 3 प्रकारचे डिडक्शन श्री राममूर्ती यांना मिळतात. ह्या 3 डिडक्शनची आपण बेरीज केली, ती बेरीज आली 1,30,000.
आता हे 1,30,000 त्यांच्या ग्रॉस टोटल इन्कममधून त्यांना जे उत्पन्न झालेलं आहे सकल एकूण उत्पन्न 8,52,000, ह्या 8,52,000तून हे 1,30,000 मायनस केले तर इथं शिल्लक राहते 7,22,000. म्हणजे त्यांचं टोटल इन्कम 7,22,000 रुपये आहे किंवा त्यांचं टॅक्सेबल इन्कम 7,22,000 रुपये आहे. तर मित्र हो, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.